मंडळी, कसे आहात सगळेजण? तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आहे संडे. तर जसं की तुम्हाला आता माहिती पडलं असेल, एव्हरी संडे आपला डेली ब्लॉग असतो. तर तेच. तर आजचा दिवस थोडासा आमचा गडबडीचा असणार आहे. सकाळीच आता नाश्ता वगैरे झालाय आमचा आणि आमचे मम्मी पप्पा आज गावी गेलेत. आता तुम्ही म्हणाल तुमचे मम्मी पप्पा नेहमीच गावी जातात. तर त्यांचं येऊन जाऊन असतं. तर माझ्या एक लांबच्या नातेवाईकामधलं लग्न आहे आज. त्याच्यामुळे ते गेलेत आणि आम्हाला पण सध्या बाहेर जायचं आहे. इकडे बघा प्रियंका मॅडमचं काय चालू आहे. ऑलरेडी उशीर झालाय. काय करतेय तू? हं? कर्ज करते. त्याने हा मिशोवरून कालच परवा मागवलाय. येस. आणि म्हणजे कर्लर मशीन म्हटलं तर मला असं वाटलं की खूप महागडं असतं, पण कितीला भेटली मशीन तुला? 150. 150 रुपयाला आणि खूप छान होत आहेत ना. छान होतं. हम्म. तर चला आम्ही आवरतो. आज ऍक्च्युली कालपासून मागे गणेशोत्सव सुरू झालाय. 1.5 दिवसाचे गणपती असतात आणि आज माझ्या मैत्रिणीच्या घरी आम्हाला गणपतीच्या दर्शनाला जायचंय. पहिल्यांदाच बसवलाय तिने गणपती, तर तिने आवर्जून बोलवले. तर मग एनी हाव आम्हाला जायचंच आहे आज. तर चार्वीचा आवाज तुम्हाला येतोय का? ती आंघोळ करते, तिला मी टपमध्ये बसून आलोय. तर चला चार्वीची आंघोळ आवरायची, तोपर्यंत या मॅडमचा आवरेल, मग मी माझा आवरतो. उरक पटकन प्रियंका. चला. तर इकडे आमच्या चार्वीची शंभू झालेली आहे. ऐकर बाबू, तिचा हात अडकलाय. कशा आहे का बाबू? चला आता चार्वीला आवरतो, तोपर्यंत प्रियंकाचं पण आवरेल. है ना बाबू? न्यू न्यू ड्रेस घालायचा ना आज? कुठे जाणार आहे तू? मामाकडे जायचं? नाही, बाबाकडे नाही. आज तू कुठे जायचंय? तर चला, आम्हाला उशीर झालाय, आवरतो आणि मग भेटू आपण. हो चलो. तो अशा प्रकारे रेडी झालेलो आहे. आणि चार्वी बघा, चार्वी इकडे गिरतावे. चार्वी दाखव. बशू ती क्लिप बसव म्हणते, किती हुशार आहे. सईला मी ड्रेस घातलाय आणि हा जो बो आहे तो प्रियंकाने बांधलाय, कारण ते सगळं ती मला करून देत नाही. बाय बाय. इकडे आहे प्रियंका. सो वी आर रेडी. हा ड्रेस तुम्हाला आठवतोय का? मी कधी घेतला होता प्रियंकाला? मला कॉमेंट करून सांगा तर तुम्ही तो व्लॉग बघितला असेल तर. आणि सईच्या गळ्यातला नेकलेस दाखव बेटा. सो हा जो नेकलेस आहे तो मी सईला काल बनवलाय. कसा वाटतोय? थोडासा इन्व्हेन्शन आणि क्रिएटिव्हिटी डॅडूची आहे ना सई? है ना? डॅडूनी बनवला ना? हा, तिला पण आरशात बघायला खूप आवडणार. हा, ते मम्माने घातलंय. चलो चला, मी निघतो आता. तुम्हाला पण दाखवणारच आहे गणपती, तर स्टे ट्यून. नाही चलो. परत आपल्या बाप्पाच्या दर्शनाला जायचंय म्हटल्यावरती बाप्पांसाठी त्यांचा फेवरेट खाऊ तर घेऊन गेलंच पाहिजे. म्हणून मिठाईच्या दुकानात गेलो सगळ्यात पहिले तर स्वीट्स घेण्यासाठी. आणि मला नव्हतं वाटलं की मिठाईच्या दुकानात या दिवसामध्ये मोदक भेटतील, पण मे बी मागे गणेशोत्सव होता म्हणून त्यांनी बनवले होते. आणि मग ते मोदक वगैरे घेऊन आम्ही पोचलो माझ्या फ्रेंडच्या घरी. दादा बघ, दादा हे बघ, हा दादा आहे. दादा, अय्या तुझे किती छान बँगल्स आहेत. हे मी घेऊ? थोडेसे मला दे ना प्लीज. आणि हे पण किती छान आहे. ते रात्री पण बनवले डॅडांनी. हो, ड्रेस पण नवीन घेतला. तू नेक्स्ट टाइम मला देणार हवाला? आता घालू हवाला? अच्छा ठीक आहे. आणि आम्ही गेल्यावरती जेव्हा मी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं ना, ओ माय गॉड, मी गणपती बाप्पांच्या लिटरली प्रेमात पडलो. खरं तर गणपती बाप्पा हे माझं आराध्य दैवत आहेत. म्हणजे मी देवापेक्षा त्यांना जास्त फ्रेंडच मानतो. म्हणजे माझ्या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगतो. आणि गणपतीचं प्रत्येक रूप हे खूपच भारी दिसतं. पण काही काही ज्या मूर्त्या असतात ना, त्या खरंच म्हणजे बघत बसाव्याशा वाटतात. आणि लिटरली ही मूर्ती तुम्ही बघा ना, म्हणजे इतकी सुंदर वाटत होती ना. आणि आम्ही ठरवून टाकलं प्रियंकानी मी की पुढच्या वर्षी आपण अशीच मूर्ती घेऊया. म्हणून बघूया, आपल्याला भेटली तर आम्ही नक्की पुढच्या वर्षी आपल्या गणेशोत्सवात अशीच मूर्ती घ्यायचं ठरवलंय. कारण ती मूर्ती इतकी भारी वाटत होती ना, म्हणजे बघतच बसावंसं वाटतं. एकदम छोटासा क्यूटसा गणपती बाप्पा. तुम्ही बघा, तुम्हाला पण आवडली असेल ही मूर्ती. मला तर प्रचंड आवडली. दर्शन वगैरे घेतलं, छान प्रसाद खाल्ला आणि त्यानंतर मग आम्ही आरती केली. आरती तर काय बोलायलाच नको.
हे बघ. असं झालं माझं. हे काय म्हणतात त्याला? थोडं या बाजूला. आणि जे लोक म्हणतात ना की प्रियंका आळशी आहे, प्रियंका अजिबात काम करत नाही, ती सगळं नवऱ्याकडून वगैरे काम करून घेते, त्यांनी बघा म्हणजे प्रियंकाचा तो स्वभावच नाही की ती कुठेही म्हणजे घरी काय कुठेही गेली तरी ती बसून राहू शकत नाही. आमची जेवणं वगैरे झाली आणि माझी मैत्रीण तिला लिटरली नको नको म्हणत होती, तरी पण ती म्हणजे मोदक करू लागली, त्याच्यानंतर थोडंसं आवरू लागली. म्हणजे बायकांचा कुठल्याच बायकांचा मला वाटतं तो स्वभाव नसतो, त्या दुसऱ्यांच्या घरी गेल्या तरी त्या काम करतच असतात. सो प्लीज असं कोणाला नावं ठेवायच्या आधी ना थोडासा विचार करा. सगळं वगैरे आवरलं त्याच्यानंतर मग आम्ही निघालो, कारण आम्हाला असं वाटलेलं की आम्ही लवकर निघू, पण चार्वी झोपली तिकडे जाऊन, त्याच्यामुळे मग ती उठायच्या आधी आम्हाला निघताच आलं नाही. आणि ती उठल्यानंतर मग आम्ही निघालो. आणि बघा इकडे म्हणजे इथून म्हणजे आता आम्ही कोपरखेरण्याला पोचल्यावरती जर आम्ही या ज्यूस सेंटरच्या समोरून जात असू ना तर प्रियंकाचा चिक्कू मिल्कशेक पिल्याशिवाय तिथून पायच हालत नाही. एवढं पोटभर जेवलेली म्हणजे प्रियंका मला कधीच काही मागत नाही, पण चिक्कू मिल्कशेक हा तिचा वीक पॉईंट आहे. ती त्याच्यासाठी हट्ट करतेच आणि तो हट्ट मलासुद्धा पुरवायला ना खूप आवडतो, कारण मला आवडतं ती अशी छान खाते ना मनापासून, तेव्हा मला खूप आनंद होतो. आणि इकडे आपली चारवी पण बघा कशी आईस्क्रीम खाते. जेवण करताना तोंड उचकटत नाही आणि आईस्क्रीम खाताना बघा कशी तोंड उचकटते ते. सो मस्त चिक्कू मिल्कशेक पिला आणि मग आम्ही घरी आलो. तर मित्रांनो घरी आलोय. एक्सपेक्ट केलं होतं की लवकर येऊ, पण गप्पांच्या नादात आणि बाकी सगळ्यांनी चारवी पण झोपली तिकडे जाऊन, त्याच्यामुळे खूप उशीर झाला यायला. तर आता आम्ही फ्रेश होणार आहे आणि मस्तपैकी काय करणार आहे प्रियंका? झोप काढणार आहे, कारण चारवीमुळे ना रात्रीची झोप नाही होत, त्याच्यामुळे आता झोपणार आहे मस्तपैकी. दुपारची एक झोप काढतो, कारण संध्याकाळी पण आम्हाला बाहेर जायचंय. हो काय काय पाहिजे मला चारवीचा नेकलेस कसा वाटला? दाखव, चारवी दाखव, गळ्यातलं दाखव बेटा. वाव. येस, तर आता झोप काढतो, कारण संध्याकाळी पण मग म्हटलं तुम्हाला की आम्हाला बाहेर जायचंय. म्हणजे माझ्याच चुलत भावाची एक हळद आहे, ती पण अटेंड करायला जायचंय ना. जावं तर लागेल. तर जावं तर लागेल, त्याच्यामुळे झोप काढतो, झोपतो आणि मग भेटूया संध्याकाळी डायरेक्ट. ठीक आहे. तर मित्रांनो दुपारची झोप झालेली आहे माझ्या एकट्याचीच. त्या दोघी काय झोपल्याच नाहीत. आम्ही थोडी सांगितलं तुला झोपू नको म्हणून. ताईचं हाय हाय हाय. आणि बघा मी सकाळचाच शर्ट घातलाय, पण चारवी आणि थांब, इकडे प्रियंकाचं बघा चेंज तुम्ही पण. साडी नेसली मॅडमनी आणि चारवीनी परत ड्रेस चेंज केला. हा, ते तिचं मांजर दाखवते. मांजर दाखव तुझा. हाय का? इथं कशात पण चांगलं दिसते. तर मी थोडा कंटाळा केला, म्हटलं नको ते. हा टायगर पण आहे, बघा टायगर पण आहे तिच्याकडे. येस. आणि इकडे बघा आता सकाळी मित्राच्या घरी जायचं होतं म्हणून ड्रेस घातला होता, आणि आता बघा सासरवाडीच्या कार्यक्रमाला जायचं म्हणून साडी घातली. आणि आजच्या दिवसातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये का? आज दिवसभरात प्रियंकाला जेवण बनवायला नाही लागलंय. सकाळी पण आम्ही बाहेर जेवायला होतो, आता पण कार्यक्रमाला चाललो तिला, तिकडे पण जेवण असणार आहे. सो आपण आजचा दिवस तर नव्हता ना, आजचं सांगतोय मी, आजचं बोल ना तू. जेवण नव्हतं, बाकीची काम होतीच. तर चला आम्ही निघतो. तिचं तर लास्ट मुमेंट पर्यंत आवरत नाही, आवर पटकन. चला जाऊया हळदीच्या कार्यक्रमाला. चलो तू कर. तर ही जी हळद आहे ती माझ्या चुलत भावाची आहे. म्हणजे हा जो नवरदेव आहे तो माझ्या एका लांबच्या काकांचा मुलगा आहे. तर आता बरेच लोक म्हणतील की दादा तू तर सातारचा आहे, मागच्याच ब्लॉगमध्ये मी सांगितलं मी सातारचा आहे. तर तू सातारचा आहे, तर सातारा भागात आमच्याकडे हळद ही जी आहे आदल्या दिवशी नसते. आमच्याकडे हळदीचा जो कार्यक्रम आहे तो लग्ना दिवशीच असतो, म्हणजे दुपारी, आणि त्याच्यानंतर लगेचच लग्न असतं. तर मग ही कशी काय हळद? तर ॲक्च्युली याचं जे लग्न आहे ते कोर्ट मॅरेज आहे.
तर उद्या, त्याच्यामुळे मग त्यांनी हळदीचा छोटासा प्रोग्राम घरच्या घरी ठेवला होता. आणि हळदीमध्ये तुम्ही बघू शकता प्रियंका, ज्योती सगळ्यांनीच खूप धमाल केली. आणि मला असंही कुठलाही फॅमिली फंक्शन असू दे, म्हणजे हळद असू दे, लग्न असू दे किंवा कुठलीही वास्तुशांती असू दे, मला ना जायला मनापासून आवडतं. तर अशाच कार्यक्रमामध्ये थोडीशी धमाल येते, मजा येते, भरपूर लोकांच्या गाठीभेटी होतात. बरीचशी अशी लोकं भेटतात ज्यांना आपण खूप वर्ष भेटलेलो नसतो. त्याच्यामुळे कुठलंही फॅमिली फंक्शन असेल ना तुमच्या घरी, तर तुम्ही आवर्जून जा. कारण जनरली आपलं जे यंग जनरेशन आहे ते आपण अवॉइड करतो अशा कार्यक्रमांना जायला, पण आपण पण गेलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या नातेवाईकांशी आपली ओळख होते असं मला वाटतं. सो मस्त आम्ही सगळ्यांनी छान एन्जॉय केलं. आणि चारवीला पण बघा, म्हणजे हे हे जे आहे ते ज्योतीचे मिस्टर आहेत. जर तुम्ही आपले ब्लॉग रेग्युलर बघत असाल तुम्हाला माहीतच असेल. तर इकडे चारवीला सुद्धा थोडीशी हळद लावली होती माझ्या चुलत भावाने. आणि प्रियंका तर काय लिटरली पिवळीच झाली होती. तर मस्त हळद आम्ही एन्जॉय केली. आणि आता येताना आम्ही भाजी घेऊन आलो. आता हे संसारी माणसाचं हा गुणधर्मच आहे. कुठल्याही कार्यक्रमाला जा, येताना जर तुम्हाला भाजी मार्केट लागणार असेल तर तुम्ही भाजी घेतल्याशिवाय घरीच येऊ शकत नाही. अशा रीतीने आम्ही सुद्धा भाजी घेतली आणि घरी आलो. सो आजचा व्लॉग आपण इथेच थांबूया. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.